महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आरोग्य विभागाचा पाणी पुरवठा विभागाचा बांधकाम विभागाचा नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिका नाशिक नगरपालिका। सातपूर म्हाडा कॉलनी रोडवरील खड्डे व पाईपलाईन लिकेजवर नागरिकांचा संताप। संदीप तांबे म्हणाले, उपाययोजना नाही तर उग्र आंदोलन। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील आशीर्वाद नगरकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रिगालिया बिल्डिंग गेट समोरील या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दररोज अपघात घडत असून अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली। या गंभीर समस्येबाबत वारंवार सूचना देऊनही सातपूर विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभाग व बांधकाम विभाग यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्या विरोधात आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिक तसेच महिलांसह सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी प्रशासनाविरोधात तीव्र आवाज उठवला। संतप्त महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या नाराजीला वाचा फोडली, तर संदीप तांबे यांनी गेल्या महिनाभरापासून पाईपलाईन लीक आहे, रस्ता पूर्णपणे खुडग्यात गेलाय, रोज अपघात होत आहेत, तरीही प्रशासन झोपेत आहे, तात्काळ उपाययोजना न झाल्यास मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिलाय। तांबे यांनी स्पष्ट केले की नागरिकांना सुरक्षित रस्ता, स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। प्रशासनाने आता तरी जागे होऊन त्वरित पाईपलाईन दुरुस्ती व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पुढील काही दिवसात काम न झाल्यास परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। म्हाडा आशीर्वाद नगरवर या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य चालतं। याबाबत आपण आंदोलन करत आहात, अधिकाऱ्यांना काय सांगू? नाशिक महापालिकेच्या नाकारतेपणाचा हा कळस झालेला आहे। या ठिकाणी ही पाईपलाईन लिकेज होऊन 2 महिन्याच्या वरती कालावधी झालेला आहे आणि त्या पाईपलाईन लिकेजमुळे इथं इतके मोठे खड्डे पडलेले आणि या ठिकाणी रोज 2-3 अपघात होत आहे। रोज कोणाच्या तरी अपघाताला महानगरपालिका कारणीभूत ठरते। नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाला आणि पाणी पुरवठा विभागाला, या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना सदर माहिती पुरवलेली असताना त्याकडे ते दुर्लक्ष करताय। परंतु या ठिकाणी इतके अपघात होत आहे, रोज कोणीतरी गंभीर जखमी होतंय, परंतु अधिकारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करताय, जेणेकरून हे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणं चालू आहे त्यांचं। दुसरी गोष्ट, हे पाणी जे आहे हे पिण्याचं पाणी लिकेज झालेलं आहे। हे पाणी आता काही काळानंतर बंद झाल्यावर याच्यात एक आजूबाजूचं खराब पाणी या लाईन मध्ये जाणार आहे आणि तेच पाणी परत दुसऱ्या दिवशी नागरिकांना पिण्यासाठी जाणार आहे। म्हणजे एक पद्धतीने अपघाताच्या माध्यमातून नागरिक जखमी होत आहे आणि दुसरं पद्धत की ते पाणी दूषित झाल्यामुळं नागरिक आजारी होत आहे। तर आता हे नाशिक महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी असतील, प्रशासन असेल, हे किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे? किती लोक मरण्याची वाट बघताय का? हे का कुणी मेल्यानंतर ते या गोष्टीची दखल घेणार आहे? नेमकं चाललंय काय? काही माणुसकी नावाची गोष्ट उरली की नाही? विकास तर बाजूलाच राहिला आहे, परंतु राजकारणाचा भाग सोडून पण या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांनी बघितल्या पाहिजे, केल्या पाहिजे। अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी घेतो आहोत आणि येत्या 48 तासात हे काम मार्गस्थ आम्ही करू। इथं काय जल्लाद आणायचं कोणाला फाशी द्यायला, परवानगी घ्यायला? 2 महिने परवानगी घ्यायला लागत आहे। यांच्याकडे असं कोणतं तंत्रज्ञान नाही आता की हे लवकरात लवकर काम करू शकत नाही। असं दरवेळेस कुठं पाईपलाईन फुटली की 2-3 दिवस लागतात, कुठं कॉक खराब झाला का 3-4 दिवस लागतात। त्यावेळेस मी नागरिकांना कारण द्यायचे, पाईपलाईन फुटली आहे, कॉक लिकेज झालाय, लाईट गेली आहे, फिटरचं काम चालू आहे। म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने या भागातील नागरिकांना वेठीस धरायचं, त्रास द्यायचा, जेणेकरून यांना त्याच्यातून कुठला आनंद भेटतो माहित नाही। परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे, आजच्या 24 तासात जर झालं नाही, तिथून पुढे ज्या काही घटना घडतील, कोणाच्या अपघातास कारणीभूत जाईल, हे सगळे अधिकारी जबाबदार राहतील या गोष्टी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।